त्यांनी खळबळजनक आरोप केलाय. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले की पोलिसांची आणि मारेकऱ्यांची मिलीभगत आहे, काहीतरी मोठा कट आहे, असा खळबळजनक आरोप केलाय धनंजय देशमुख यांनी. व्हायच ना, जर पोलिस तिथे आहेत त्या हॉटेलमध्ये त्याला घेऊन जात आहेत, त्याच्या कार्यालयामध्ये जातात, याचा अर्थ पोलीस सोबत असल्याशिवाय एवढं मोठं मॅटर घडूनच येऊ शकत नाही. कारण जर धनंजय देशमुख फोन करत होते पोलिसांना सुद्धा की माझा भाऊ तुम्ही म्हणलात 15 मिनिटात आणतो किंवा आणून देतो, आता येत नाही, 4 घंटे उलटून गेले तरी पण, याचा अर्थ नंतर ते त्यांचा मर्डर झाला अशीच बातमी येते. याचा अर्थ पोलिसांपासून तर ती सगळी टोळी म्हणजे खंडणी मागणारी यांनी सगळ्यांनी ते शेवटी खूनच केला. त्याच्यामुळे हे सगळे दोषी आहेत. हे बघा, आमची तर शेवटची मागणी या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली ते 6 आरोपी सगळे केले पाहिजे. गँग, या गँगचा पुरा नायनाट झाला पाहिजे. तुम्ही जर नाही झाला तर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, कारण लोकांची सहनशीलता संपू शकते. आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे. मग तो आरक्षणाच्या बद्दलचा असेल आणि संतोष भैयाच्या बद्दलही असेल किंवा सूर्यवंशींच्या बद्दल सुद्धा असेल, हे त्यांनी पाळलं पाहिजे. करुणा मुंडेंना तुम्ही न्याय देता, करुणा मुंडेंना तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला, तशी प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळेंना फक्त धनंजय देशमुख दिसतात का, त्यांचं कुटुंब दिसते का? बापू आंधळेंच्या इथं का त्या भेटायला जात नाहीत? त्यांच्या पक्षाचा नेता आहे म्हणून त्यांनी टाळलं का? काय आपल्याला नाही बबन माहिती. गीते नावाचे